तर नमस्कार सर्वांचं. मी ओम ट्रेड विथ ओम या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर उद्या काय होऊ शकते? मार्केट डाऊन होईल, अप जाईल, साईडवेज राहील, काय होऊ शकते उद्या? तर उद्यासाठी आपण पाहणार आहोत निफ्टीचे ॲनालिसिस करणार आहोत. बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचे ॲनालिसिस आपण उद्यासाठी करणार आहोत. तरी सर्वांना एक अप्रोच राहील की सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा, कारण की मी तुमच्यासाठी रोज अशी व्हिडिओ पोस्ट करत असतो. ॲनालिसिसची दररोज 5 वाजता आपल्या चॅनलवर हे अपलोड होत असतात. त्याचकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तरी आजच्या आपल्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण 100 लाईकचं टार्गेट ठेवणार आहे. तरी मला माहिती की आपण मला नाराज नाही करणार आणि आपण पूर्ण लाईकचं टार्गेट कंप्लीट करणार. तर पाहूया आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया. तर निफ्टीचं आपण पहिले ॲनालिसिस करणार आहे. तरी आपण पहिले जाऊया विकली टाईम फ्रेमवर. तर विकली टाईम फ्रेमवर गेलो आपण, तर पाहायला गेलं तर एक मिनिट. तर हा ओव्हरऑल ट्रेंड हा डाऊन दिसतोय आपल्याला. तर आपण आहोत डेलीच्या टाईम फ्रेमवर. तर डेलीच्या टाईम फ्रेमवर आपण लोकेशन मार्क करून घेऊया. लोकेशन म्हणजे सप्लाय आणि डिमांड झोन. त्यासाठी पहिले पाहायला गेलं तर आपल्याला इथे एक डिमांड झोन दिसत आहे. त्याला आपण प्रॉपरली मार्क करून घेऊया. त्यानंतर वरती बघायला गेलं तर एक डिमांड झोन आपल्याला दिसते. याला बॉडी 2 एक आपण असं मार्क करून घेऊया. त्यानंतर आपण येऊया आवरली टाईम फ्रेमवर. 1 आवर टाईम फ्रेमवर आल्यावर तर ओव्हरऑल मार्केटचा 2-4 दिवसापासून ट्रेंड हा निगेटिव्ह आहे. 15 मिनिटवर शिफ्ट होऊया. तरी आपल्यासाठी उद्यासाठी आपल्याला काही इम्पॉर्टन्स लेवल्स आपण मार्क करू. तर पहिली तर ही आहे. इथनं त्यानंतर आपल्याला ही एक लेवल इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपण जाऊया 5 मिनिट टाईम फ्रेमवर. तर उद्याचा सिनेरिओ जर डिस्कस करायला गेला, जर मार्केट इथे कुठे ओपन होऊन जर या सप्लाय झोनमध्ये येऊन ला जर टच करते, त्यानंतर आपल्याला एक जर या लेवलच्या खाली जर क्लोजिंग दिली कॅन्डलने, तर आपल्याला एक सेल साईडसाठी आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. त्यानंतर मार्केट जर इथे ओपन होऊन खाली येऊन जर या डिमांड झोनमध्ये काही कॅन्डल स्टिकचं फॉर्मेशन केलं, तर आपल्याला एक बाय साईडला ट्रेड मिळू शकतो. आणि जर सपोज इथे मार्केट ओपन होऊन इथे मार्केट ओपन होऊन इथे येऊन जर वरती क्लोजिंग देतं, तर आपण बाय साईडला सुद्धा ट्रेड प्लॅन करू शकतो. किंवा ह्या डिमांड झोनला जर त्याने ब्रेक केलं तर आपल्याला उद्यासाठी कोणत्या लेवल आपल्याला इम्पॉर्टंट राहू शकतात? 23,830. तर ही जी 30 पॉईंटची सप्लाय झोन आहे तो आपल्यासाठी इम्पॉर्टंट राहणार आहे. त्यानंतर हा 23,678 ते 23,700 म्हणजे 20 पॉईंटचा ही एक रेंज आपल्यासाठी इम्पॉर्टंट राहणार आहे. त्यानंतर आपण निफ्टीकडे पाहू. बँक निफ्टी. तर बँक निफ्टीला पाहण्याचा प्रयत्न करूया. तरी यासाठी आपल्याला एक लेवल इम्पॉर्टंट राहील. 50,700 ते 50,600 ही 100 पॉईंटची लेवल आहे, ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट राहू शकते.
त्यानंतर पाहायला गेलं तर वरती हे एक लेवल इम्पॉर्टंट राहू शकते. तर उद्याचा सिनारिओ काय होऊ शकतो तर आपण 5 मिनिटवर डिस्कस करूया. तर उद्यासाठी हा 2 लेवल आपल्यासाठी इम्पॉर्टंट राहू शकतो. डे हाय डे लो. तर उद्या मार्केट या रेंजमध्ये ओपन होऊन डे हायला जर क्रॉस करेल तर आपल्या एका या सप्लाय झोनपर्यंतचा आपल्याला एक ट्रेड बाय साईडला मिळू शकतो. आणि जर सेल साईडला जर बघायला गेलं तरी ते ओपन होऊन जर मार्केट डे लोला किंवा डे ओपनिंगला जर ब्रेक करेल तर आपल्याला एक सेल साईडला ट्रेड मिळू शकतो. जर सेन्सेक्सला पाहूया आपण आता. सेन्सेक्ससाठी एक लेवल इम्पॉर्टंट राहू शकते खालती, ही एक लेवल इम्पॉर्टंट राहू शकते. आणि जर आपण फिबोनाची रिट्रेसमेंट ड्रॉ केलं तर मार्केट ही 0.5च्या लेवलवरती क्लोजिंग दिलेलं आहे. तर बहुतेकच मार्केटनं सेन्सेक्सनं खाली जायला हवं. तर उद्याचा सिनेरिओ काय राहू शकतो जर मार्केट इथे ओपन होऊन या लेवलला जर या लेवलला जर ब्रेक करेल तर आपल्याला एक सेल साईडला मिळू शकतो. आणि जर ह्या 0.5ची डे हाय जर ब्रेक केला ओपन होऊन तर आपल्याला एक बाय साईडला ट्रेड मिळू शकतो. आणि इकडे सेल साईडला. तर हे आपल्या उद्यासाठी ॲनालिसिस राहील. कारण व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही जर कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर कालचा व्हिडिओ पाहून घ्या. कारण की काल आपण ज्या लेवल दिल्या होत्या त्याच्यावरतीच मार्केटने येऊन रिॲक्ट केलेलं आहे. तर ते आपण पाहू शकता.